जून महिन्यातील हा शेवटचा आठवडा आणि ह्या आठवड्यामध्ये 24 जून ह्या दिवशी आपण संत योहान बाप्तिस्ताचा जन्मदिन सोहळा साजरा करणार आहोत. 27 जून ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाचा सन्मान करणार आहोत. 28 जून शनिवार ह्या दिवशी पवित्र मरीच्या निष्कलंक हृदयाचा सण साजरा करणार आहोत. आणि 29 जून ह्या दिवशी संत पीटर आणि संत पौल ह्यांचं रक्तसाक्षीत्व आपण साजरं करणार आहोत. ह्या व्यतिरिक्त उरलेल्या 3 दिवसामध्ये ख्रिस्त सभा एक महत्त्वाचं पात्र आपल्यासमोर सादर करत आहे. खरं पाहता अब्राहम हे जे महत्त्वाचं पात्र आहे त्याच्यापासून इस्रायली लोकांच्या तारणाचा खरा इतिहास सुरू झाला. आणि म्हणूनच जवळजवळ 13 जुलैपर्यंतची सगळी वाचनं अब्राहम, इसाहक, याकोब आणि योसेफ ह्या 4 महत्त्वाच्या पात्रांभोवती गुंफली गेलेली आहेत. आणि त्यानंतर निर्गमच्या पुस्तकातील मोशेची कारकीर्द आपल्यासमोर अगदी पद्धतशीररित्या सादर केली जाईल. आजच्या पहिल्या वाचनामध्ये अब्राहमाचं पाचारण आपल्यासमोर सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वराने त्याला काय सांगितलं? तू आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवीन त्या देशामध्ये जा. तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करीन. मी तुला मोठा आशीर्वाद देईन. तुझं नाव मोठं करीन. तू आशीर्वाद होशील. म्हणजे जे तुझे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन. जे तुझे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. सहज विचार करा, परमेश्वराचं हे वचन अब्राहमाला प्राप्त होतं. अब्राहम त्यावेळेला 75 वर्षाचा होता. असं असून देखील त्याने मागचा पुढचा विचार न करता आपला पुतण्या लोट, आपली बायको साराय, आपली सगळी संपत्ती हे सगळं घेऊन हारान येथून कनान देशाच्या दिशेने प्रवास सुरू केला. हा नुसता भौगोलिक प्रवास नव्हता, हा श्रद्धेचा प्रवास होता. त्या श्रद्धेच्या प्रवासाचे 3-4 टप्पे आपल्या पहिल्या वाचनामध्ये दिसून येतात. पहिला टप्पा भूतकाळ विसरायचं, सर्व काही सोडून देण्याची तयारी ठेवायची. दुसरा टप्पा परमेश्वराच्या शब्दावरती विश्वास ठेवून पाऊल टाकत पुढे जायचं. तिसरा टप्पा परमेश्वराची सतत आठवण ठेवायची. आणि चौथा टप्पा आपल्या बुद्धीचा सुद्धा वापर करून परमेश्वर ज्या दिशेने आपल्याला नेत आहे त्या दिशेने वाटचाल करायची. अब्राहमाकडून ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकत असताना आपल्या श्रद्धेच्या आड येणारा एक महत्त्वाचा दुर्गुण म्हणजे दुसऱ्यांमधील दोष शोधण्याची प्रवृत्ती. की एखादा माणूस कितीही चांगला असला तरी त्याच्यामध्ये काहीतरी दुबळेपणा, अशक्तपणा किंवा दोष असू शकतो. परिपूर्ण पुरुष किंवा परिपूर्ण स्त्री, परिपूर्ण आईवडील, परिपूर्ण पती-पत्नी, परिपूर्ण कुटुंब आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. कारण आपण मानव आहोत, नश्वर आहोत, दुर्बळ आहोत, अशक्त आहोत. आपल्यामध्ये दोष असणारच आहेत. परंतु दोषांवरती लक्ष केंद्रित करायचं की सद्गुणांवरती लक्ष केंद्रित करायचं ते सर्वस्वी आपल्या हातात असू शकतं. आशावादी आणि निराशावादी माणसांमध्ये हाच फरक असतो की आशावादी माणूस एखाद्या समस्येमध्ये देखील संधी पाहत असतो. निराशावादी माणूस संधीमध्ये देखील समस्या पाहत असतो. आशावादी माणूस दुसऱ्यांमधील सद्गुण पाहून त्याचा सदुपयोग कसा करता येईल त्याचा विचार करत असतो. म्हणून सदैव प्रसन्न चित्त, ताजा टवटवीत राहत असतो. सतत आशावादाचं तेज त्याच्या डोळ्यामध्ये आणि चेहऱ्यावरती चमकत असतं. निराशावादी माणसाचा चेहरा मात्र सतत मलूल झालेला असतो, पडलेला असतो. कारण त्याला फक्त दुसऱ्यांमधील दोष दिसत असतात,
स्वतःमधील देखील दोष दिसत असतात आणि त्यामुळे संधी असून देखील त्यामध्ये अडचण कशी आहे, समस्या कोणती आहे, त्यावरती तो लक्ष केंद्रित करत असतो. म्हणून आतमधून त्याला पुढे जाण्याची प्रेरणा कधीच मिळत नाही. अब्राहम कोणत्या बळावरती निघाला असेल, आतमधून त्याने पाहिलं असेल की जो परमेश्वर मला बोलावत आहे तो सर्व समर्थ आहे, तो नक्कीच मला ज्या ठिकाणी नेईल त्या ठिकाणी माझं कल्याणच करणार आहे, असा आशावाद आपल्या मनात आपल्याला बाळगता यावा. म्हणून परमेश्वराकडे त्या श्रद्धेची आणि आशावादी दृष्टिकोनाची मागणी करूया.